अजितदादांचं विमान अपघातात झालेल्या अकाली मृत्यूने समाज मन प्रचंड हळहळलंय, ज्याचा राज्याला आणि जनतेला मोठा धक्का बसलाय। राजकारणातील दादा व्यक्तिमत्वाची अचानक झालेली ही एक्झिट अनेकांच्या काळजाला चटका लावून गेली आहे। दरम्यान हा विमान अपघात होता की घातपात यावरही आता मोठा वाद सुरू आहे। अनेक जण यावर शंका कुशंका तसेच वेगवेगळे तर्कवितर्क लढवत आहेत। त्यातच पहिल्याच दिवशी शरद पवारांनी हा अपघात आहे यावर कुठलंही राजकारण करू नका असं म्हटलेलं असताना त्यांच्याच पक्षातील काही नेते मंडळी आता शंका कुशंका व्यक्त करतायत। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे। ती काय आणि त्यांनी काय मोठी मागणी केली आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक्स आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। लगेचच विषयाला सुरुवात करूयात। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 28 जानेवारीला सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला। त्यांची ही अचानक एक्झिट अनेकांच्या काळजाला चटका लावून गेली। अजितदादा आपल्यातून गेलेत यावर अजूनही अनेकांचा विश्वास नाहीये। अनेक जण या धक्क्यातून सावरले नाहीयेत। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेच नाही तर इतर पक्षातील त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा या धक्क्यातून सावरणं अवघड जात आहे। त्यातच दादांच्या विमानाचा अपघात झाला की हा घातपात होता यावरही राज्यात आता मोठा खल सुरू आहे। सुरुवातीला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले। ते म्हणजे अमोल मिटकरी म्हणतात हा 100% घातपात आहे, अपघात नाही। विमानात सुरुवातीला 6 जण असल्याची माहिती आली पण 5च बॉड्या सापडल्या, मग 6वा व्यक्ती कुठे गेला? दुसरं म्हणजे ऐनवेळी दादांच्या विमानाचे पायलट बदलण्यात आले ते का याची चौकशी झाली पाहिजे। तिसरं, अपघातात 5 मृतदेह जळाले, मग कागदपत्र कशी जळाली नाहीत असा प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केलाय। आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे अजित पवारांची ओळख त्यांच्या घड्याळावरून झाली असं सांगितलं जातंय, मग दादांचं ते घड्याळ आता कुठे असे प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केले। एवढाच नाही तर मिटकरी यांच्या सोबतच रुपाली ठोंबरे पाटील यांनीही अपघात नसून घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे, ज्यात कागदपत्र जळाली नाहीयेत हे संशयास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय। आणि या 2 नेत्यांपाठोपाठ आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे। बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणखीन मोठा संशय व्यक्त केलाय। ते म्हणाले की फुटेजेस पाहता विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच स्फोट झाला। पहिला स्फोट होऊन विमानासमोरील लोक बाहेर फेकले गेले, नंतर दुसरा स्फोट झाला। त्यामुळे दादांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासा आणि दादांच्या सकाळच्या रुटीन पासून सगळं जाहीर करा असं म्हणत खासदार बजरंग सोनावणे यांनी संपूर्ण चौकशी सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे। त्यातच आता या विमान अपघाताचा प्राथमिक निरीक्षण अहवाल समोर आला असून यामध्ये महत्त्वाचे निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत। त्या अहवालामध्ये अपघाताबाबत खुलासा करण्यात आलाय की अजितदादांचा विमान अपघात फक्त तांत्रिक बिघाडामुळे नाही तर लँडिंगचा अँगलच चुकला असल्याची अशी धक्कादायक माहिती या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे। तसेच अपघाताला मानवी चुकाही कारणीभूत होत्या असंही महत्त्वाचं निरीक्षण देखील या प्राथमिक चौकशी अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। यानंतर अमोल मिटकरी यांनी एक्स वरून पोस्ट लिहित UGCAने विमानतळावरील CCTV फुटेजेस प्रसारित करून दादांच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा अशी मोठी मागणी केली आहे। त्यांनी केलेल्या एक्स पोस्ट तुम्हाला या स्क्रीनवर आता दिसत असेल। या पोस्टमध्ये मिटकरी यांनी असं लिहिलंय की आदरणीय दादांच्या विमान अपघाताचा थातुरमातुर चौकशी अहवाल यायला आता सुरुवात झाली आहे। दादा इतकी सामान्य व्यक्ती नव्हती। अहवाल सांगेल तांत्रिक चूक होती व वैमानिकाचा अंदाज चुकला व जनता मान्य करेल।
महाराष्ट्र पुरावा मागतोय. UGCAने विमानतळावरील CCTV फुटेजेस प्रसारित करून दादांच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंतचं प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा अशी मोठी मागणी अमोल मिटकरी यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून केली आहे. आणि याच संदर्भात आमदार रोहित पवार यांनी या सर्व प्रकरणी 9 तारखेनंतर बोलणार असल्याचं स्पष्ट केलंय. आमच्यापर्यंत जी काही माहिती आली आहे, अजून काही माहिती आम्ही मागवतो आहोत, असं रोहित पवार म्हणाले. बरं, एकंदरीत अजितदादांच्या अपघाताचं संशय गूढ आता आणखीनच वाढत चाललंय असं दिसतंय. कारण पहिल्याच दिवशी शरद पवारांनी हा अपघात आहे, यावर कुठलंही राजकारण करू नका असं म्हटलेलं असताना त्यांच्याच पक्षातील काही नेते मंडळी आता शंका कुशंका व्यक्त करतायत. मिटकरी, ठोंबरे पाटील, त्यांच्यानंतर आता बजरंग सोनवणे यांनी देखील संशय व्यक्त केलाय. दरम्यान DGCA आणि CIDची या अपघातासंदर्भात चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांचे स्पष्ट अहवाल आल्याशिवाय आणि त्याची पुष्टी पवार कुटुंबियांनीच व्यवस्थित दिल्याशिवाय सुरू असलेल्या या तर्कवितर्कांना पूर्णविराम लागणार नाहीये. दरम्यान तुम्ही सुरू असलेल्या या घडामोडींकडे कसं पाहताय, तुमचं काय मत आहे हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.